एका वाटीमध्ये 6 चमचे पाणी घ्यायचं. यामध्ये चिमूटभर खाण्याचा लाल रंग, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं मिश्रण 500 ग्राम कट करून घेतलेल्या पनीरवरती घालायचं. वरतून 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे पनीर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आजची पनीर चिल्ली आपण कोणताही सॉस न वापरता अगदी 10 रुपयाच्या पुडीमध्ये बनवतोय. तर इथे मी पनीर चिल्ली मसाला घेतलेला आहे. 2 चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये हा मसाला टाकायचा, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये जाडसर कुटलेला 1 चमचा अद्रक लसूण घातलं. अद्रक लसूण थोडंसं परतून घेतल्यानंतर कट केलेला कांदा, सिमला मिरची, मधून कट केलेल्या 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडंसं मीठ घालायचं. 2 मिनिट फुल फ्लेमवर परतून घेतल्यानंतर तयार केलेलं मसाल्याचं मिश्रण 1 वाटी पाणी घालून 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता लगेच यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झाली हॉटेलपेक्षा भारी पनीर चिल्ली घरच्या घरी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.